ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन. हिंगोली येथील जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शेषराव चव्हाण, कार्याध्यक्ष शिवाजी विरकर, उपाध्यक्ष गंगाधर इंगोले, उपाध्यक्ष शेख जमीरुद्दीन, मोहम्मद हफीजुद्दीन शेख, सचिव मुकुंद इंगोले, सहसचिव रमेश सुरदुशे, कोषाध्यक्ष बालाजी बोके, सुभाष सोळंके, प्रकाश गिरे, दशरथ सारगे, के.एम. पठाण आदींची उपस्थिती होती. यावेळी हिंगोली, नांदेड, परभणी येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल भडंगे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वप्नील देशमुख यांनी केले, तर आभार बालाजी बोके यांनी केले. A7 न्यूजसाठी अनिस अहमद. उपक्रम आहे महाराष्ट्रामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा या प्रकारचा म्हणजे कार्यक्रम घेतलेला आहे. कारण एखादा पोलीस अधिकारी किंवा अंमलदार किंवा कुठल्याही डिपार्टमेंटचं कोणी रिटायर झालं, मग नंतर त्यांच्या भरपूर अडचणी असते. म्हणजे फक्त काय त्यांची आर्थिक नाही आहे, परंतु काय त्यांची डिपार्टमेंट रिलेटेड काय असू शकतं, त्यांचे काही जुने बेनिफिट्स आतापर्यंत त्यांना भेटले नाही, या प्रकारचे काही भरपूर अडीअडचण असू शकतं. आणि कधीकधी तुम्ही कधी वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटला किंवा ऑफिसच्या क्लरिकलला भेटलं, काय रिझन्समुळे काय तुमचा तो अधिकार आहे किंवा तो विषय आहे तो सॉल्व लवकर होऊ शकत नाही. परंतु आता तुम्ही हे असोसिएशन तुम्ही फॉर्म केलं, खूपच चांगला उपक्रम आहे. तुम्हाला पण आणि याच्यानंतर कोणी अधिकारी किंवा अंमलदार रिटायर होणार त्यांच्यासाठी पण एक चांगलं असतं. आणि विशेषतः DG ऑफिसमधून सर्व डिस्ट्रिक्टला, सर्व युनिट्सला सूचना पण आलेल्या आहे. म्हणजे मीटिंगसाठी रिटायर्ड अधिकारी आणि अंमलदार तसेच एक प्रॉपर एक ऑफिस पण त्यांनी उपलब्ध करून द्यायला सांगितलं. त्याचे कंप्लायन्स म्हणून आज हे कार्यालयाचं उद्घाटन झालं. आणि तेव्हा पण तुम्ही मीटिंगसाठी तुम्हाला पाहिजे काय मीटिंग हॉल, तो पण ऑलरेडी आम्ही मान्यता दिलेला आहे. कधी पण तुम्ही 1-2-3 दिवस अगोदर आम्हाला सांगितलं, आम्हाला 3 दिवस नंतर किंवा 4 दिवस नंतर आम्हाला मीटिंग यायची, तो पण आम्ही तुम्हाला तो अवेलेबल करून देणार. आणि याचा खरं म्हणजे कौतुक तो DG ऑफिसला, विशेषतः तेव्हा IG ॲडमिन साहेब होते DG ऑफिसमध्ये की असोसिएट प्रगती योजनेचे कार्यक्रम केलं. तसेच आमची विनंती आहे साहेबांचा, आम्ही वेळ घेतला आहे, आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन देतात. आणि 10-20-30 1-1-16 आणि जे काय थकलेले मॅटर लोकांचे आहेत. आता दुर्दैवाची गोष्ट, आमचा एक कॉन्स्टेबल ESI हा देवाज्ञा झाली त्यांचे काय 4-5 महिन्याचे बिल म्हणजे रुखले होते. त्यांचे महाराष्ट्र आणि 10-20-30 साहेबांना आम्ही नमूद केलेलं आहे. तरी साहेब आमचे काम करतील ही अपेक्षा करतो. आणि साहेबाचा वेळ न घेता आमच्या हिंगोली जिल्ह्याचं, तसेच आम्ही 3-4 ठिकाणी आदेशन केलेले आहेत. रायगड जिल्हा, जळगाव जिल्हा, नांदेड, परभणी. आणि योगायोग सर, आमची विनंती आहे आमच्या कार्यक्रमाला असं आपण राहावं, आम्ही आपल्याला सहकार्य करू. आमची एवढी आमची विनंती आहे. मला संयोजकांनी 2 गोष्टी बोलण्याचे इथं साधन झालं, मी त्यांचे आभारी आहेत. धन्यवाद. जय महाराष्ट्र. असोसिएट प्रगती योजनेचे कार्यक्रम केलं. तसेच आमची विनंती आहे साहेबांचा, आम्ही वेळ घेतला आहे, आम्हाला वेळोवेळी ते मार्गदर्शन देतात. आणि 10-20-30 1-1-16 आणि जे काय थकलेले मॅटर लोकांचे आहेत. आता दुर्दैवाची गोष्ट, आमचा एक कॉन्स्टेबल ESI हा देवाज्ञा झाली त्यांचे काय 4-5 महिन्याचे बिल म्हणजे रुखले होते. त्यांचे महाराष्ट्र
आणि 10-20-30चं साहेबांना आम्ही नमूद केलेलं आहे, तरी साहेब आमचे काम करतील ही अपेक्षा करतो. आणि साहेबाचा वेळ न घेता आमच्या हिंगोली जिल्ह्याचं तसेच आम्ही 3-4 ठिकाणी आदेशन केलेली आहेत. रायगड जिल्हा, जळगाव जिल्हा, नांदेड, परभणी. आणि योगायोग सर, आमची विनंती आहे, आमच्या कार्यक्रमाला असं आपण राहावं, आम्ही आपल्याला सहकार्य करू. आमची एवढी आमची विनंती आहे. मला संयोजकांनी 2 गोष्टी बोलण्याचे इथं साधन झालं, मी त्यांचे आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. मला खूप आनंद झाला की तुम्ही सर्व माझ्यापेक्षा मोठे असून बी मला तुमचं एवढं कौतुक करायला पाहिजे की ही संघटना मी माझ्या पत्रकारामध्ये पहिली बघितलेली आहे. तुम्हाला म्हणजे पोलीस शिपायापासून जे अधिकारी कसे त्रास अधिकारी असतात हे मला माहित आहे. तुमची कुठली चूक नसतानाही अधिकारी तुम्हाला दुसरं धरून अनेकला निलंबित केलं, कोणाला बडतर्फ केलं, हे माझ्या समोरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी इथे आलो का फोनमध्ये. आणि तुम्हाला जर यापुढे काही काम असेल तर माझा नंबर पण घेऊ शकता. मी जरी तुमच्यापेक्षा लहान असेल, आता माझे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी सर्व अधिकाऱ्यांसोबत राहतो आणि माझं एक चांगलं काम आहे पत्रकाच्या माध्यमातून. तुमच्या संघटनेचे जवान साहेब आहेत, खरंच तुम्ही कुठून अभ्यास केला माहित नाही मला, मात्र तुमच्या या कौतुकामुळे या सर्वांचे मी छात्या बघल्या आता चेहऱ्यांसाठी उंचावलेत. आणि यांना आता असं वाटतं खरंच आपण पोलीसमध्ये आहे करू. धन्यवाद साहेब. त्याप्रमाणे अधिकाऱ्यांची सुद्धा असते, पण दुर्दैवाने काही अधिकारी हे कर्मचाऱ्यांना शिस्तीच्या बंधनात अडकवतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. आणि हा स्वार्थ हा एखाद्या वेळेस एवढा भयंकर असतो की कर्मचाऱ्या हा आत्महत्या करतो. आज पाहतो जवळपास हजारो कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचं कारण एकमेव आहे की आपण संघटित नाही. आणि भारतामध्ये IPS लोकांची संघटना आहे, IAS लोकांच्या संघटना आहेत आणि इतर 14 राज्यामध्ये सेवेतील पोलिसांच्या सुद्धा संघटना आहेत. पण फक्त महाराष्ट्रामध्ये पोलिसांची संघटना नाही. आता त्याच्या इतिहासामध्ये मी जात नाही, पण संघटित असल्यानंतर पुढचा अधिकारी हा आपल्यावर अन्याय करत नाही. अन्याय करताना तो मागे पुढे विचार करतो आणि जेवढं नियमामध्ये बसतो त्याप्रमाणेच तुम्हाला शिक्षा देतो. पण काही अधिकारी हे कुणास ठाऊक विद्वान असतात, हुशार असतात, पदवी असते, तरी पण ते अन्याय कर्मचाऱ्यावर का करतात हे मला समजू येत नाही. जास्तीत जास्त बदलीच्या बाबतीत किंवा विभागीय चौकशीच्या माध्यमातून किंवा